जय जय रघुवीर समर्थ। गती कारणे संगती सज्जनाची, तेणे पालटे सुमती दुर्जनाची। रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणोनी मनातीत हो निराहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा आपण जो अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 129 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्या मनाला एक विलक्षण उंचीवरती नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला। ते सुख आहे रामसुखाचं, ते जीवनामध्ये प्राप्त होणं, यामध्ये समस्त धन्यता सामावलेली आहे। ती धन्यता या मनाने प्राप्त करावी हीच प्रार्थना समर्थ आपल्या मनाला करतायत। आणि त्यासाठी समर्थांनी मनाला 4 गोष्टी सांगितल्या की मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना काम संगी नसोदे, हे मना कल्पना वाऊगीचे न कीजे, आणि मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे। आपण बघितलं की या 4 प्रार्थना बघितलं तर एकमेकांशी संलग्न आहेत, पण या 4ही प्रार्थना जर वेगवेगळ्या करायचा प्रयत्न जीवाने केला तर कदाचित त्याला त्यामध्ये यश मिळणार नाही। पण त्यातील एका प्रार्थनेवरती जर आपण आयुष्यभर काम केलं तर इतर 3 प्रार्थना स्वाभाविकपणे आपल्या जीवनामध्ये प्रकाशतात। त्यातील एकच प्रार्थना आपण आपल्या जीवाशी घट्ट धरावी, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजय। असं आपण आपल्या अंतःकरणामध्ये त्या सज्जनाच्या बोधाला घट्ट धरून राहावं, तिथं वस्तीच करावी, हे समर्थांचं गेल्या श्लोकामध्ये सांगणं। सज्जनो, आपण गेल्या श्लोकामध्ये संत संगतीमध्ये जे आमच्या जीवनामध्ये स्थित्यंतर होतं याचा अगदी आपण स्पर्श करून थोडक्यात आढावा घेतला होता। समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये संत संगतीने नेमकं कसं स्थित्यंतर घडत जातं, ती अवस्था, त्या प्रक्रिया आपल्याला समजावून सांगतात। काय म्हणतायत समर्थ? गती कारणे संगती सज्जनाची। सद्गती जर प्राप्त करायची असेल तर एकच गोष्ट करावी, सज्जनाची संगत करावी, संत पुरुषाची संगत करावी। गती कारणे संगती सज्जनाची। या सज्जन संगतीमुळं एक फार महत्वाचा भाग आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतो, आणि तो म्हणजे तेणे पालटे सुमती दुर्जनाची। जो दुर्जन आहे त्याची देखील मती ही सुमती करण्यामध्ये संताचा हा फार मोठा प्रभाव या सत्संगतीमध्ये आपल्याला दिसून येतो। वाईट माणसाला देखील चांगल्या पंथावरती आणून सोडणं हे खऱ्या अर्थाने सख्यत्वाचं लक्षण आहे। कुपंथ त्यागी सुपंथ चलावा अशी एक चौपाई रामचरितमानसमध्ये आहे की कुपंथाचा त्याग करून जो सुपंथाला लावतो तो सखा असतो। सज्जन हा खऱ्या अर्थाने सखा असतो। हा सज्जन आपल्या जीवनामध्ये आम्हाला चांगल्या मार्गावरती आणून सोडतो। गती कारणे संगती सज्जनाची, तेणे पालटे सुमती दुर्जनाची। आणि मग स्वाभाविकपणे रती नायिकेचा पती नष्ट आहे। रती नायिका अर्थात ही कामदेवाची पत्नी रती, तिचा पती काम हा आपल्या जीवनामध्ये जे प्रमाद घडवून आणतो ना,
त्या प्रमाद करणाऱ्या कामदेवाची असलेली ही क्षणभंगुरता, त्याचं असलेलं हे जीवनामध्ये दुर्गतीकडे नेणारं शास्त्र, आणि त्यातून या कामदेवाचा स्वाभाविकपणे घडणारा त्याग, हे सत्संगतीमधून जीवाला प्राप्त होणारं एक अत्यंत महत्वाचं असं तिसरं साधन आहे. आणि चौथ्या टप्प्यावरती या संत संगतीमधून काय प्राप्त होतं, म्हणोनी मनातीत होऊनी राहे. हा संत आमच्या मनाला उन्मनी अवस्थेकडं, अर्थात या मनाला देहबुद्धीच्या प्रांतातून आत्मबुद्धीच्या प्रांतामध्ये घेऊन जातो. एवढं प्रचंड वैभव सज्जनो संत संगतीने प्राप्त होतं. मला संत स्तवनाचा समासामधली दासबोधामधली ओवी डोळ्यासमोर येते की संत कोण आहेत, की संत हे नृपती आहेत. जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. ऐसे संत श्रीमंत, समर्थांनी त्याला श्रीमंत म्हटलेलं आहे. जे मोक्षश्रेया अलंकृत, ऐसे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात निजपदी नेले. अशा पद्धतीने संत जीवाला या चक्रवर्ती सम्राटाच्या पदापर्यंत घेऊन जातात. काय वैभव देणार कोणी चक्रवर्ती, जे या त्रिभुवनामध्ये मिळत नाही ते वैभव संत संगतीमधून जीवाला प्राप्त होत असतं. खरोखर आम्हाला या संत संगतीची प्राप्ती होणं यासारखं जीवनामध्ये सद्भाग्य नाही बघा. आमचे रामानंद महाराज गातात, आनंद सागराचा धनी धनी, आनंद सागराचा धनी, ब्रह्म चैतन्याची खाणी, ब्रह्म चैतन्याची खाणी, ते म्या देखियले पाय पाय, ते म्या देखियले पाय, महद भाग्याचा उदय, महद भाग्याचा उदय, ते म्या देखियले पाय पाय, ते म्या देखियले पाय. रामानंद महाराज म्हणतात, आनंद सागराचा धनी, ब्रह्म चैतन्याची खाणी, ते म्या देखियले पाय, आणि काय, महद भाग्याचा उदय. खरोखर महद भाग्य आहे संताचा उदय जीवनामध्ये होणं. तो संत आपल्या जीवनामध्ये बोधरूपाने येणं, तो आपल्याला आपलं म्हणणं आणि त्याचा सहवास या मनाला नित्य घडणं, खरोखर हे जीवनाचं सद्भाग्य आहे. या अशा संताला प्राप्त केल्यानंतर जे स्थित्यंतर आपल्या जीवनामध्ये होतं, याचे हे टप्पे, त्याचा विस्तार आपण गुरुकृपेने बघण्याचा प्रयत्न करूयात. काय होतं संत आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर. बघा, व्यवहारामध्ये देखील आपण बघतो की एखादा मनुष्य जर व्यसनी लोकांच्या संगतीमध्ये असेल तर स्वाभाविकपणे त्याला व्यसन जडू शकतं. कारण ज्यांच्या सहवासात आपण राहतो त्यांच्या सवयी आपल्यामध्ये प्रतिबिंबित होत असतात. मग जर तोच नियम व्यवहाराचा आपण संत संघाच्या त्या बाबतीत बघितला तर संतांच्या जीवनामध्ये कसलं व्यसन आहे. संतांना एकच व्यसन आहे, निरंतर भगवत चर्चेचं, निरंतर भगवत नाम घेण्याचं, निरंतर भगवत भजन करण्याचं. ते भगवत भजनाशिवाय राहूच शकत नाहीत. किंबहुना हे संत म्हणजे भजनाशी तद्रूप झालेलं शास्त्र आहे. ते त्याच्यापासून वेगळे राहूच शकत नाहीत. निरंतर भजन करणारे असे हे संत. अशा या संतांच्या सहवासात राहिला की तुमची देखील आतमध्ये भजन करण्याची वृत्ती वाढू लागते. ते वातावरणच त्या भजनासाठी इतकं पोषक असतं की तुम्हाला या संतांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर आपलं साधन कसं वाढत चाललेलं आहे हे तुमच्या नकळत तुम्हाला दिसू लागतं. ते आपोआप तुमच्या जीवनामध्ये प्रतिबिंबित होऊ लागतं. अशा या संत संगतीमुळं गती कारणे संगती सज्जनाची. बघा, दोन्ही अंगांना गती आहेतच. एक गती आहे ती दुर्गती आहे, जी विषयी लोकांच्या संगतीमध्ये राहून जीव स्वतःला
खाली नेणारा ठरतं. आमच्यासारख्या मध्यम लोकांची कुठलीच गती नाही, कारण की आमची गाडी स्टेशनवरच थांबलेली आहे. ना आम्ही दुर्जन लोकांबरोबर आहोत, ना आम्ही सज्जन लोकांना आपलं मानलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा आमची गाडी ही या प्रपंचाच्या बरोबरच राहते, ना कुठली गती आहे. खरोखर श्री महाराज म्हणतात, आम्हा मध्यम वर्गीयांचं सगळंच मध्यम असतं. त्या संताला आपण खऱ्या अर्थाने झोमलं पाहिजे, त्याचे चरण घट्ट धरून राहिलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला गती प्राप्त होईल. समर्थांचाच एक अभंग आहे ना, रामदास म्हणे मज येणे गती, रामदास म्हणे मज येणे गती, राम सीतापती चेनी नामे. इथं रामदास स्वामी देखील ही गती प्राप्त करण्यासाठी या राम सीतेच्या नामाचा आश्रय घेतात. आणि संत संगतीमध्ये ही सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला प्राप्त होते की आम्हाला भगवंताचं नाम प्राप्त होतं. मी आपणाला एक विचारू का? मला सांगा, आपले सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये येण्याच्या आधी आपल्या मुखामध्ये नाम खरंच आलं होतं का हो? आपण कधी भगवंताचं नाम घेण्याचा प्रयत्न केला होता का हो? आपल्याला कोणी एवढं विश्वासाने अगदी निक्षून सांगितलं असतं का की तुम्ही नाम घ्या, तुमचं सर्व दृष्टीने कल्याण रामराया करेल? खरोखर ते श्री ब्रह्मचैतन्य आपल्या आयुष्यामध्ये आले, समर्थ आपल्या आयुष्यामध्ये आले, आणि त्यामुळं या जीवाला नामस्मरणाची ओढ लागली, गती लागली, आणि ती गतीच आम्हाला उत्तम गतीकडे नेणारी आहे, सद्गतीकडे नेणारी आहे. गती कारणे संगती सज्जनाची. आणि काय होतंय, आमच्या जुन्या संकल्पना ज्या आम्ही घेऊन आयुष्य जगतोय, त्या आमच्या संकल्पना या नामस्मरणाच्या मुळे अगदी 180 अंशांनी बदलल्यासारख्या आम्हाला दिसू लागतात. संत संगतीचा हा परिपाक आहे सज्जनो, तेणे पालटे सुमती दुर्जनाची. किती अनुभव सांगावेत, किती गोष्टी सांगाव्यात. दुर्जन मनुष्य हा कदाचित व्यसनाधीन असू शकतो. ते व्यसन देखील संत संगतीमध्ये स्वाभाविकपणे बदलून जातं. पूज्य बाबा गोंदवल्यामध्ये गुलालाच्या प्रवचनामध्ये एकदा सांगत होते की एकदा एक त्यांच्याकडे येणारा साधक, त्याला सिगरेटची अत्यंतिक आवड, सिगरेट काही केल्यास सुटायची नाही, आणि हा नेहमी महाराजांच्याकडे आल्यावर म्हणायचा की महाराज माझी सिगरेट सोडा, महाराज माझी सिगरेट सोडा. हे म्हणून झाल्यानंतर 8-15 दिवस त्याची कशी बस ते व्यसन सुटायचं, पण पुन्हा काही ना काहीतरी कारणामुळं ते व्यसन त्याचं चालू राहायचं. त्याने एकदा हा आपला प्रश्न पूज्य बाबांच्या कानावरती घातला. पूज्य बाबा त्यांना म्हणाले, तुम्ही काय प्रार्थना करता? ते म्हणाले, मी त्यांना म्हणतो की महाराज माझी सिगरेट सोडवा. तर महाराजांना ते म्हणाले की तुम्ही अशी प्रार्थना करण्याऐवजी की महाराज माझी सिगरेट सुटू द्या, ह्याऐवजी अशी प्रार्थना करा की महाराज तुम्ही मला या व्यसनातून तुम्ही सोडवा, मी सुटू शकत नाही, तुम्ही मला सोडवा. आणि ही प्रार्थना केल्यानंतर महाराजांच्या करुणेने त्याचं ते व्यसन संपून गेलं. अहो, हे तर आजच्या काळामध्ये देखील अनेक लोकांना अनुभवायला येणारी गोष्ट आहे. महाराजांच्या चरित्रामध्ये देखील एक पुजारी होते जे दत्त मंदिरामध्ये राहायचे, त्यांना गांजाचं व्यसन होतं. महाराज त्यांना जेव्हा घेऊन आले तेव्हा महाराजांनी त्यांना विचारलं की आपण रामनाम घ्याल का? ते म्हणाले, एका अटीवरती रामनाम घेईन, मला गांजाची सवय, मला दररोज चारण्याचा गांजा द्याल तर मी पूजा अर्चा करीन, नामस्मरण करीन. महाराज म्हणाले, मला हे फार आवडलं, काही काळजी करू नका, म्हणे मी तुम्हाला गांजा देण्याची व्यवस्था करतो, पण तुम्ही नामस्मरण करायचं बरं का. आणि मग गंमत अशी झाली की सज्जनो, तो गोंदवल्याला आला, नामस्मरण करू लागला. महाराज देखील आपल्या शब्दाप्रमाणे त्याला कोणाकडून तरी त्या गांजाची व्यवस्था करून त्याचं व्यसन पुरवत होते. एक दिवशी काही कारणामुळं तो गांजा आला नाही, त्यामुळं हा वैतागला आणि महाराजांच्याकडे येऊन अद्वा तद्वा बोलू लागला. त्यावरती महाराज अगदी झटदिशीने उठले, अरे अरे आज तो विसरला वाटतं, थांबा मी आणतो बरं जाऊन तुमच्यासाठी. असं म्हणून हा संत स्वतः उठला आणि महाराजांच्या या कृतीमुळं हे पुजारी त्यांच्या चरणांवर कोसळले. हो म्हणे, महाराज काय करताय तुम्ही? आणि महाराजांचे चरण घट्ट धरले, म्हणाले, महाराज आपण मला सोडवा, या व्यसनातून सोडवा. महाराजांनी त्याच्या मस्तकावरून हात फिरवला, म्हणाले, तुम्हाला खरंच वाटतंय? रामराया सोडवेल बरं तुम्हाला. आणि सज्जनो, त्या अशा पुजाऱ्याचं हे व्यसन महाराजांनी सोडवलं.
महाराजांच्या संगतीमध्ये अनेक दुर्जन त्या सुमतीमध्ये प्राप्त होऊन आपल्या जीवनाची ऊर्ध्वगती प्राप्त करून गेले. अनेक लोक जे अहंकाराने ग्रस्त होते. बघा, व्यसन हे केवळ पदार्थाचंच असतं असं नाही. सगळ्यात मोठं व्यसन आहे मनुष्याला अहंकाराचं, सत्तेचं. तो किसनराव होता ना इंदोरचा, त्याला देखील व्यसन होतं की आपण अपकारी अधिकारी आहोत. हा कोण साधू आला? आणि महाराजांशी त्यामुळे तो अद्वा तद्वा अहंकाराने बोलू लागला. महाराजांनी देखील आपल्या करुणामय वचनांनी त्याचा अहंकार सोडवला. त्या अहंकारातून सुटलेला हा दुर्जन पुढं भगत किसनराव म्हणून उदयाला आला. तेने पालटे सुमती दुर्जनाची. दुर्जनाची सुमती घडवण्याचं श्रेय जर कशामध्ये असेल तर ते संत संगतीमध्ये आहे. आम्ही देखील अनेकदा आमच्या कानावरती येणारी वाक्य ऐकत असतो. विशेषतः माता भगिनी म्हणत असतात, अहो आमचे हे इतके संतापी होते, इतके तापट होते की बस. पण आता गोंदवल्याला जाऊ लागले, जप करू लागले, नामस्मरण करू लागले, तेव्हापासून अगदी शांत झाले, बरं मवाळ झाले. अरे हे व्यसन गेलं कुठं? हा आपल्यामध्ये येणारा स्थित्यंतराचा भाग कुठून आला? सज्जनो, त्या स्थित्यंतराचा भाग आलाय या नामस्मरणामध्ये. जो संत राहतोय ना, त्या नामस्मरणाच्या आधाराने जे श्री महाराजांची संगती तुम्हाला प्राप्त होतीये ना, त्या संगतीमुळे रती नायिकेचा पती नष्ट आहे. ही रती अर्थात ही कामदेवाची पत्नी, तिचा हा नायक, हा काम आपल्या अंतरंगामधून नष्ट होऊ लागतो. तो आपोआप त्यागला जातो आणि रती वाढते आमची भगवंताकडं. त्या रतीमध्ये आम्ही जसे जसे रत होत जातो तसा तसा हा कामदेव, या रती नायिकेचा हा पती हळूहळू आपल्या जीवनामधून संपुष्टात यायला लागतो. बघा, क्रोध येण्याचं कारण काय आहे? कामाची अपर्तता हीच क्रोधाची जननी ठरते, होय की नाही? एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली की मनुष्य क्रोधित होतो. पण जर ती मनाविरुद्ध घडण्यासाठी इच्छाच निर्माण झाली नाही, सगळं काही घडतंय हे रामाच्या इच्छेने घडतंय, हा एकदा आपला स्वभाव झाला की स्वाभाविकपणे आपल्या जीवनातल्या क्रोधाला उत्पन्न होण्यासाठी निमित्तच कोणी राहत नाही. हा रती नायिकेचा पती आपोआप स्वाभाविकपणे लोप पाहू लागतो. जीवन राम इच्छेवरती सोपवण्याचं धारिष्ट संत संगतीमधून आम्हाला प्राप्त होतं. आणि हे धारिष्ट म्हणजे कल्पना नाही, हे सत्य आहे. बघा, अनेक मोठे ज्योतिषकार असतात, अनेक मोठे भविष्यकार असतात. मी गमतीने म्हणतो, कुठे गेले होते सगळे ज्योतिषकार जेव्हा 500 रुपयाच्या नोटा रात्रीतून बंद झाल्या? तीच मंडळी आपल्याकडच्या 500 रुपयाच्या नोटा घेऊन सगळीकडे फिरू लागले. मनुष्याला भविष्य हे केवळ अंदाजाने सांगता येतं, ठीक आहे, ते शास्त्र आहे. पण सज्जनो, एक गोष्ट महत्वाची आहे की सगळं काही या रामाच्या इच्छेच्या अधीन आहे आणि ती इच्छा स्वाभाविकपणे जीवाला कळणं अशक्य आहे. आपण कदाचित काही अंदाज बांधू शकू, पण खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती आहे की हे जीवन सगळं रामाच्या अधीन आहे. मग असं रामाच्या अधीन असलेल्या जीवनाचा फार जास्त विचार करून स्वतःवरती का बरं ताणतणाव वाढवायचा? हे मन बघा सतत भविष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये आहे. भूतकाळ कधी बदलून येऊ शकत नाही, भविष्यावरती आपलं नियंत्रण नाही. मग हे मना, तू या वर्तमानामध्ये त्या रामसुखामध्ये राहण्याचा का बरं प्रयत्न करत नाही? असं हे वर्तमानामध्ये राहणं, त्या रामसुखामध्ये राहणं म्हणजेच मनातीत होऊन जाणं. म्हणून मनातीत होऊन राहे. तुम्ही तुमच्या आनंदामध्ये राहायला शिका, त्या रामसुखामध्ये राहायला शिका, जे केवळ संत संगतीने तुमच्या आयुष्यात येऊ शकतं. संत तुम्हाला एखाद्या लेकराला जसं आई कडेवरती घेऊन जावी ना, त्याप्रमाणे तुम्हाला तो मनातीत करून टाकतो, मनाच्या पलीकडे घेऊन जातो. मनाचं उन्मन संत संगतीमध्ये साधतं. एवढा सगळा प्रचंड मोठा ठेवा संत संगतीने प्राप्त होतं. मग का बरं आमचे रामानंद महाराज याला महद्भाग्याची खाणी म्हणणार नाहीत? तो महद्भाग्याचा क्षण आहे जेव्हा संत आपल्या जीवनामध्ये येतो. असं हे संत संगतीचं महात्म्य समर्थ आपल्याला सांगत आहेत. आता आपण उद्याच्या सत्रात पुढील श्लोकाचं चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.